नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सोनाली होममेकर या चॅनलमध्ये. तर नेहमीप्रमाणेच आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन आणि युनिक अशी रेसिपी घेऊन आली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मी इथे जे गव्हाचं पीठ आहे आपलं ते मळून घेतलंय. तर एक साधारण 3 ते 4 चपात्या होतील इतकं मी पीठ हे मळून घेतलंय आणि त्याला अर्धा ते 1 तास छान भिजून घेतलंय. भिजल्यानंतर त्याला तेल लावून छान मळून घ्यायचंय हे पीठ. मस्त तेल लावून छान मऊ करून घ्यायचं, पोळपाटावर मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे जेवढे गोळे होतील तेवढे करून घ्यायचे आणि त्यातलाच एक छोटासा गोळा घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये बुडून थोडासा लाटून घ्यायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर तेल लावल्यानंतर त्याला अर्धा भाग कोरड्या पिठात बुडून घ्यायचा, दुमड घालायची, पुन्हा वरतून तेल लावायचं आणि त्रिकोणी घडी, जशी घडीची चपातीचं करतो ना त्या पद्धतीने त्रिकोणी घडी घालून घ्यायची आणि कोरड्या पिठामध्ये पुन्हा एकदा बुडवून घ्यायची आणि ही घडीची चपाती छान अशी लाटून घ्यायची. तर ही जास्त बारीकही नाही लाटायची आणि जास्त मोठी पण नाही लाटायची. मीडियम साईजची लाटून घ्यायची आणि जास्त जाड पण नाही लाटायची आणि जास्त पातळ पण नाही लाटायची. मध्यम साईज असते ना चपातीची तशी लाटून घ्या. तर इथे मी 2 चपात्या लाटून पहिल्या चपातीपेक्षा अर्धा इंच मोठी ठेवणार आहे आणि पहिली चपाती जी ती आहे अर्धा इंच कमी ठेवायची. तर मी पहिली चपाती इथे लाटून घेतली आहे आणि ती आता ताटामध्ये ठेवून बाजूला ठेवून घेतली आहे. आता दुसरा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ती चपाती लाटून घ्यायची. तर मी ही जी चपाती लाटणार आहे, घडीचीच चपाती लाटायची आणि पहिल्या चपातीपेक्षा अर्धा इंच ही चपाती मोठी ठेवायची. फक्त अर्धा इंच ठेवा, जास्त नाही ठेवायची गरज. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आज आपण कोणती रेसिपी करत आहोत हे थोडंफार लक्षात आलंच असेल. तर पुढे समजणारच आहे तुम्हाला आपण कोणती रेसिपी आज बनवत आहोत ते. खूप सोपी आणि झटपट होणारी आणि खायला तर एवढी भन्नाट आहे. तर मी दुसरी चपाती घडीचीच लाटून घेत आहे आणि त्यापूर्वी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि हा कमेंट करून सांगा आपली आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का आणि कशी वाटली हे पण सांगा. लाईक तर नक्की करा आणि ज्यांनी अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर मी इथे दुसरी ही चपाती लाटून घेतली आहे, बघू शकता तुम्ही. चपाती लाटून झाल्यानंतर त्यावरती आपण साजूक तूप लावणार आहोत. तर इथे तुम्ही वितळलेलं साजूक तूप घ्या, म्हणजे पटकन चपातीवरती हे पसरलं जातं. तर मी इथे साजूक तूप साधारण 2 ते 3 चमचे टाकले आहे छोटेसे. जास्त टाकायचं साजूक तूप भरभरून असं, म्हणजे व्यवस्थित कडेपर्यंत पोहोचलं जातं. पसरून घ्यायचं हाताने व्यवस्थित, म्हणजे कडेपर्यंत काठोकाठ लावून घ्यायचं. ते लावल्यानंतर त्याच्यावरती आपण फ्रेश अशी जी दुधावरची साय असते, तुम्ही याला काय म्हणता, दुधावरची साय म्हणता की फ्रेश क्रीम म्हणता किंवा अजून काय दुधावरची मलाई, जे म्हणत असाल ते. तर मी ती ही जी दुधावरची साय आहे ती छान व्यवस्थित घेतली आहे आणि ताजी घ्यायची, एकदम फ्रेश दुधावरची ती घेतली आहे आणि छान फेटून घ्यायची. अगोदर वाटीमध्ये घेऊन चमच्याने फेटून घ्यायची आणि फेटल्यानंतर मग ही तूप घातल्यानंतर या चपातीवर मस्त पसरून घ्यायची व्यवस्थित आणि जास्त पण नाही पसरायची. व्हिडिओत दिसत आहे त्याप्रमाणे पसरून घ्या. ती तेवढीच पसरवायची, जास्त पसरवायची नाही, नाहीतर कडेने ती बाहेर निघते तव्यावर टाकल्यानंतर. एवढी पसरून घेतल्यानंतर चवीनुसार यावरती साखर टाकायची. तर मी ती थोडीशी जास्त साखर टाकली आहे. गोड असा छान पराठा हा तयार होतो मग. तर इथे आज आपण बनवत आहोत मलाई पराठा. एकदम नवीन रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता, कमी जास्त करू शकता. तर मी इथे थोडीशी जास्तच घातली आहे, कारण हा पराठा थोडासा गोड छान लागतो खायला. मलाई पराठा आहे हा. आणि मी बघा साखर टाकल्यानंतर त्यावरती जी आपली दुसरी चपाती आहे तिला एका साईडने, म्हणजे जी साईड आपण खाली टाकणार आहोत त्या साईडला तूप लावून घेतलं. तुम्ही तेल लावलं तरी चालेल आणि ती साईडच जी साई आपण पसरवली होती त्या साईडकडून टाकायची, म्हणजे खालच्या साईडकडून टाकायची. आणि इथं मी अर्धा इंच खालची चपाती मोठी लाटली होती, तुम्ही बघू शकता. तर ती टाकल्यानंतर अगोदर तिच्या कडा दाबून घ्यायच्या, हाताने व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या. आणि ही बघा मी जे अर्धा इंच ठेवली होती ती साईज वरतून अशी पॅक करून घेते, दुमड घालते त्याची आणि हातानेच अशी हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे, बघू शकता. तर इथे आपला मस्त भन्नाट आणि पटकन होणारा असा हलका फुलका मलाई पराठा लाटून म्हणाल तर तो तयार झालेला आहे. त्यानंतर इकडे गॅसवरती मीडियम असा
तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावरती एक चमचा साजूक तूप घालायचं, पसरून घ्यायचं आणि तापलेल्या तव्यावरती आपला जो पराठा आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर एक साईड भाजली की पलटी द्यायची आणि त्यावरती मस्त साजूक तूप टाकून, तूप जरा जास्तच टाकायचं कारण हा मलाई पराठा आहे. खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तूप लावून दोन्ही साईडने. तर मी इथे दुसरी साईड पलटताना माझं उलथनं जे आहे ते घुसलंय बघा मधोमध आणि मलाई बाहेर आलेली दिसत आहे. तर हरकत नाही, काहीतरी रेसिपी करायचं म्हटलं तर काही ना काहीतरी चोखी होतच असते. तर बघू शकता तिथे उलथनं जे आहे ते आपलं घुसलं होतं आणि त्यातून मलाई बाहेर दिसत आहे. तर मी ते दोन्ही साईडने मस्त आपला तूप लावून पराठा खरपूस असा भाजून घेतलाय. तर मी तुम्हाला दाखवणार आहे कसा झालाय तो. तर थोडासा गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसत आहे, त्यामुळे असं होत आहे. तर बघू शकता खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे. मलाई पराठा आपला तयार झालेला आहे. या गरमागरम खायला आणि कडेपर्यंत मलाई आपली पोहोचलेली आहे. मस्त रसरशीत असा मलाई पराठा आपला तयार झालेला आहे, बघू शकता. आणि मी तुम्हाला पूर्णपणे उचकून दाखवलाय कसा कडेपर्यंत मलाई पोहोचली आणि रसरशीत असा तयार झालेला आपला मलाई पराठा खायला या. आणि जाता जाता तेवढा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.